नमस्कार मित्रांनो, SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणीसाठी अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, राज्यातील उपमंत्री अजितदादा पवार लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लाभार्थी महिला खात्यावरती फेब्रुवारी 8वा हप्ता 1500 रुपये जमा होणार आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे। आज या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यात येणार आहे। तुम्ही जर आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावर घेतले असेल आणि 8व्या हप्त्याचे जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता आपल्या राज्याचे उपमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। त्यांनी हा निर्णय घेतला आहे। अधिकाऱ्यांना तशा प्रकारची कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यामध्ये तुम्ही का उशीर करत आहात असं अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले आहे। त्यामुळे पुढील 1 तासाच्या आत मध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। आज वार शुक्रवार आहे, तारीख 14 फेब्रुवारी आहे। त्यामुळे आपल्या राज्याचे उपमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे। अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्र्याचे खाते पण आहे आणि उपमुख्यमंत्री पद पण आहे। त्यामुळे हे अर्थमंत्री पद खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी स्वतः पैसे सोडण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे। कदाचित तुम्हाला 2 तासांनी सुद्धा 1500 रुपयाचा मेसेज येऊ शकतो। आताच या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्याचा आदेश अजितदादा पवार यांनी दिले आहेत। आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये देण्याची घोषणा केल्याने सर्व अधिकारी लगेच कामाला सुद्धा लागले आहेत। आज या 10 बँकेत हे पैसे सोडण्याचा आदेश दिले आहेत। तसेच महत्त्वाचे 12 जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता येणार आहे। त्यामुळे तुम्ही फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचा जर आतुरतेने वाट बघत असाल तर आज या 12 जिल्ह्यामध्ये आणि 10 मोठ्या बँकेत फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे लगेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडणार आहेत। तुम्हाला लगेच आता तुम्ही तुमचा मोबाईल इथून पुढे चेक करत राहायचं आहे, कारण केव्हाही तुम्हाला मेसेज येऊ शकतो। म्हणजे एकदम तुमच्या बँकेत खात्यामध्ये 1500 रुपये आल्याचा मेसेज येऊ शकतो। पत्रकारांनी जेव्हा अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये केव्हा सोडले जाणार आहेत, असे जेव्हा पत्रकारांनी अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता तुमच्या समोरच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तर तो सोडण्याचा आदेश देतो असं म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची घोषणा केली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी 12 जिल्ह्याची नावे पण सांगितली आहेत आणि 10 बँकेची नावे पण सांगितली आहेत। तसेच 12 जिल्हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच 12 बँका मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तसेच आता या 10 बँकामध्ये तुमची बँक असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे बघा कोणकोणत्या या 10 बँका आहेत आणि कोणकोणते ते 12 जिल्हे आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा ठरणार आहे। तुमच्यासाठीच 540 कोटी बँकेत सोडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत। आता आपल्या राज्यातील 10 बँकेमध्ये हे 540 कोटी जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या महिलांना आज लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत नक्की बघा। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। सर्व लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहे। 12 जिल्हे आणि 10 बँका कोणत्या आहेत बघा। आजच तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे तर येणारच आहे, परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। आपल्या राज्यामध्ये अनेक महिला
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून लाखो महिला वगळण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता येणारा आज जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना येणार नाही, कारण यामधून जवळजवळ 12 लाख लाडक्या बहिणी वगळलेल्या आहेत। आज जो 8व्या हप्त्याचा 1500 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत तर ते अनेक बहिणींना नसणार आहेत। त्या बहिणी आता सरकारला बोलू लागल्या आहेत की निवडणुकीच्या आधी मते मागताना महिलांना वगळण्यात येणार असं सांगितलं होतं, परंतु अचानक सत्तेमध्ये येतात लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे। त्यामुळे अनेक महिला संतापल्या देखील आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज 8व्या हप्त्याचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आणि या 10 बँकेत येणार आहे, परंतु 12 लाख महिलांना यामधून वगळण्यात आले आहेत। म्हणजेच आता आज जो 8वा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेत येणार आहे तर तो अनेक महिलांना मिळणार नाही, कारण जवळजवळ गेले 15 दिवस झाले लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू होती। त्यामधून 12 लाख बहिणींना वगळून आज जो तुम्हाला 8व्या हप्त्यात 1500 रुपये मिळणार आहे तर ते अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला वगळून मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता लागली आहे की नक्की आपण तर लाभार्थी यादीमधून वगळलेले नाही ना। तर बघा, तुम्हाला आता जर आज लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये पाहिजे असेल तर व्हिडिओ बघा, त्या 10 बँका तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला 12 जिल्हे सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा व तुमची बँक ज्यामध्ये तुमचे खाते खुले आहे लाडक्या बहिणीला असेल तर आजच तुम्हाला हे पैसे सोडले जाणार आहे, कारण लाभार्थी यादी जी आहे तर ती जाहीर करण्यात आली आहे। आज लाडकी बहिणीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये देण्याचे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषित केले आहे, परंतु काही लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात देखील आलेले आहेत। ही एक धक्कादायक बातमी लाडक्या बहिणीसाठी आली आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा। स्वतः आपल्या राज्यातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे 12 जिल्हे आजसाठी सांगितले आहे तर त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे। तसेच आता बघा, या ठिकाणी तुम्हाला मी 12 जिल्हे सांगत आहे। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। आज 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लगेच सोडले जाणार आहे। तर बघा, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, यवतमाळ, लातूर, नांदेड, परभणी। आता बघा, तुम्हाला ज्या 10 बँकेची नावं इत्यादी जिल्ह्यामध्ये तुम्हाला इत्यादी जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे तर त्या बँकेची नावे बघा आता कोणकोणती आहेत। आता बघा, तुम्हाला ज्या 10 बँका निवडल्या आहेत तर त्या 10 बँकेची नावे सांगते ज्यामध्ये आज पैसे आहेत। त्यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक इत्यादी बँका 10 बँका आहे। यामध्ये जर तुमचं खातं असेल तरच पैसे मिळणार मित्रांनो। तर लाडक्या बहिणींनो, ही होती तुमच्यासाठी अपडेट। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या।